नमो नमः. प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्. एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति. एकादशभागस्य पंचदशी कथा एषा. अस्तु तर्हि आरंभं कुर्मः. सोयराबाई महालातून निघून गेल्या, पण राजे महालाबाहेर आले नाहीत. ते महालातच बसून होते. त्यांचा सारा उत्साह नाहीसा झाला होता. चिंतेची दाट छाया चेहऱ्यावर उमटली होती. वेळ सरत होता, पण राजांना त्याचे भान नव्हते. राजांची नजर सहज वर गेली आणि दारात उभ्या असलेल्या पुतळाबाईंच्यावर स्थिरावली. राजांनी विचारले, केव्हा आलात? आत्ता हेच आले. ते इकडे आले. तब्येत बरी नाही का? यावेळी महाली भेट होईल असं वाटलं नव्हतं. राजांच्या चेहऱ्यावर स्मित प्रगटले. तुम्हाला माहीत नाही वाटतं, राजांची तब्येत कधी बिघडत नसते, कारण ती बिघडली तर इतरांना त्याचा फार त्रास होतो. मेणा पाठवला म्हणून बाई रागावल्या? नाही, तुम्ही आलात खऱ्या, पण इथला साराच रागरंग पालटला आहे. फार सोसावं लागेल तेवढं बळ आहे मला, पुतळाबाई म्हणाल्या. पुतळाबाईंच्या तोंडून अपेक्षित उत्तर येताच राजे हसले. राजे म्हणाले, दारातच का उभ्या? या ना आत. अजून आत गेले नाही, एकदा हजेरी लावून येते. पहा हजेरी लावायला जाल आणि चुकून हजेरी घालून याल. त्या बोलण्याने पुतळाबाई हसत वळल्या. पुतळाबाई 7 महालाकडे जात असता हाती तबक घेऊन गडबडीने जात असलेली मनोहारी त्यांना दिसली. पुतळाबाईंनी विचारले, मनू, माझं सामान आलं? जी, मनोहारी म्हणाली. विठीला लावायला सांगितलं आहे. आता इथंच राहणार ना? मनात तर तसंच आहे. थोरल्या बाई कुठं आहेत? मुदपाक खाण्यात. तिकडेच निघाले होते. तू पुढं चल, मी आलेच. 7 महालातील आपल्या महालात जाऊन सूचना देऊन पुतळाबाई मुदपाक खाण्याकडे वळल्या. मुदपाक खाण्यात अनेक बायकांची वर्दळ चालू होती. जमिनीवर पसरलेल्या वस्त्रांवर अनेक फराळाचे पदार्थ लागले होते. समोरच्या सोप्यात चुलींची रांग लागली होती. खुद्द सोयराबाई चांदीच्या पाटावर बसल्या होत्या. पुतळाबाईंना पाहताच सोयराबाई बसल्या जागेवरून म्हणाल्या, धाकट्या बाई, केव्हा आलात? नुकतीच आले. आधी कळलं असतं तर पायघड्या तरी घातल्या असत्या. मला पायघड्या कशाला? वा, असं कुठं झालंय? 8 दिवसांवर लग्न आलं, पण तुमचा पत्ता नाही. निमंत्रणासाठी अडला होता वाटतं. तसं म्हणा, पुतळाबाई म्हणाल्या. रागावू नका ह बाई, एकटी म्हणून कुठं कुठं पाहणार? आता मला काळजी नाही, सारं तुमच्या हवाली करून मोकळी होईन मी. जबाबदारी घ्यायला भ्याले असते तर आलेच नसते. ठरलं. ही उठले, निस्तरा सारं म्हणत सोयराबाई उठल्या. त्या बाहेर गेल्या आणि पुतळाबाई हसत चांदीच्या पाटावर बसल्या. आणि खरोखरच त्या दिवसापासून पुतळाबाईंनी सर्व आपल्या हाती घेतलं. साऱ्या अडीअडचणींसाठी पुतळाबाईंना विचारले जात होते. सोनार सोपा, वस्त्रागार, मुदपाकखाना यात पुतळाबाई गुंतून गेल्या. डोकं वर काढायला उसंत राहिली नाही. राजारामांची मुंज थाटात पार पडली. त्यानिमित्ताने राजांनी दानधर्म केला. राजारामांच्या विवाहाची मुहूर्तमेढ रोवली गेली. वाड्याच्या प्रथम चौकात वैभव संपन्न मांडव उभा टाकला. तो मुलीचा मांडव होता. त्याच्या वैभवात काही कमतरता राहू नये अशी राजांची खास आज्ञा होती. सिंहासन सदरेच्या मागे मुलाचा मांडव उभारला होता. गडावरच्या देवतांना निमंत्रणे गेली होती. लग्नाचा दिवस जवळ येत होता. पाचाडहून वाजत गाजत मुलीचे वऱ्हाड गडावर आले. होळी चौकात उभारलेल्या शामियान्यात शिरकाईच्या साक्षीने राजांनी वऱ्हाडाचे स्वागत केले आणि वऱ्हाडाच्या मानकऱ्यांना रंगमहालात नेले. रंगमहाल जानवस घर बनला. गडावरच्या देवदेवतांना अभिषेक झाले. निश्चलपुरींचे होम झाले. गडावर उभारलेले शामियाने डेरे यातून खाशी पाहुणे मंडळी उतरली होती. खासे कपडे घातलेली, पगडी ढाल, तलवारींनिशी घोड्यावरून वर्दळ करणारी ती माणसे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. भल्या पहाटेला चौघडा जडण्याआधीच सारा वाडा जागा झाला होता. पलोत्यांचा, देवट्यांचा, समयांच्या प्रकाशात दोन्ही मांडवातून वर्दळ चालू होती. पहाटेला चौघडा झडला. उगवत्या सूर्यकिरणांबरोबर सनईचे मंगल सूर वाड्यात पसरू लागले. प्रत्येक दिवशी काही ना काही विधी होत होते. 5-6 दिवसात सीमांत पूजन, ओली रुखवत, उष्टी हळद, वांग निश्चय हे कार्यक्रम पार पडले. मेजवान्या, नृत्य गायने यात आलेली पाहुणे मंडळी गुंग झाली होती. लग्नाचा दिवस उजाडला. सायंकाळी गौरीहाराची पूजा आटोपून नवरी मुलगी मांडवात आली. पाहुणे सरदार मानकरी यांनी मांडव भरला होता. मंगलवाद्ये वाजत होती. चांदीच्या गंगाळात तरंगणारे घटिका पात्र मुहूर्त नजीक आल्याचे सांगत होते. नवरा मुलगा मांडवात आला. सर्वांच्या हाती अक्षता वाटण्यात आली आणि मांडवातून मंगलाष्टकाचे सूर पसरू लागले. उंचावलेल्या शेकडो हातांनी वधूवरांवर अक्षता टाकून आशीर्वाद दिले. तुताऱ्यांचे, शिंगाचे आवाज गगनाला भिडले. राजारामांचे लग्न पार पडले.
तांदळाच्या लाह्या होमात पडू लागल्या. सप्तपदी झाल्यावर राजांनी आणि सोयराबाईंनी सुनमुख पाहिले. नवरा नवरीच्या चांदीच्या पाटानजीक राजांचा पाट मांडला गेला. ऐरणी पात्रदानासाठी मुलीचे मामा उभे राहिले. झालीतले 33 पिठांचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. मामांनी ती झाल उचलली. नवरी, नवरदेव आणि राजे यांच्या मस्तकांवरती झाल धरून ती राजांच्या हाती दिली. ब्राह्मण म्हणत होते. झाल धरलेले राजांचे हात कंप पावत होते. ब्राह्मण सांगत होते ते राजांना जाणवत होते. या मुलीच्या निमित्तानं मागच्या 12 पिढ्या उद्धरून गेल्या. आता या विवाहानं पुढच्या 12 पिढ्या उद्धरतील. ही मुलगी आता तुमची आहे. ते ऐकत असताना राजांचे डोळे भरून आले. राजांचे मन बेचैन होऊन उठले. गडबडीने आपल्या हातातली झाल ब्राह्मणांना दान करून राजांनी मुलीच्या मामाला मिठी मारली. दोघांच्या नेत्रांतून अश्रू ओघळले. राजांचा कंठ दाटून आला. मिठीतून बाजूला होत राजे कष्टाने म्हणाले, आज प्रतापराव हवे होते. व्याह्यांची भेट मनाजोगी घडली असती. राजांना पुढे बोलवेना. त्या प्रसंगाने सद्गतीत झालेले राजारामांच्या मागे हाती लिंबू लावलेली कट्यार घेऊन उभे असलेले हंबीरराव मोहिते पुढे झाले. महाराज, वरातीची तयारी झाली आहे. हो. वाड्याच्या बाहेर वरातीची पूर्ण तयारी झाली होती. वाड्यापासून जगदीश्वरापर्यंत वाट दुतर्फा लावलेल्या टेंभ्यांच्या उजेडात प्रज्वलित झाली होती. होळी चौकात वरातीत भाग घेणारी दागिन्यांनी सजविलेली घोडी उभी होती. पेठेच्या कमानीपाशी जिलेबीची हत्ती डोलत होता. वाड्याच्या प्रवेशद्वारी सुलक्षणी सजवलेला घोडा उभा होता. नवरा नवरी घोड्यावर बसली. शिंगे फुंकली गेली. वरातीचे घोडे होळी चौकात वाजत आले. इशारतीबरोबर वरातीच्या मागे पुढे घोडी उभी राहिली. आघाडीचा हत्ती चालू लागला. पाठोपाठ सजलेली घोडी जात होती. हलगीच्या तालावर दांडपट्टा खेळला जात होता. तलवारीचे हात होत होते. वाजंत्रीवाल्याचे ताफे मंजूळ सुरांनी वातावरण भरत होते. मंदगतीने वरात चालली होती. वराती मागून राजे, पाहुणे, सरदार चालले होते. पेठेतून जात असता नवरा नवरींवरून सत्कार होत होता. मोहरा उधळल्या जात होत्या. देवदर्शन आटोपून वरात माघारी वाड्यावर आली. मुलीचा मांडव डाव्या हाती टाकून राजाराम मुलाच्या मांडवाकडे चालले होते. अंगावरच्या जर्दी जरी शालूची गाठ मागती चालणाऱ्या नवऱ्या मुलीच्या शालूला मारलेली होती. नवऱ्या मुलीचे वस्त्र सावरीत बरोबर दासी चालत होत्या. नवरा नवरी मुलाच्या मांडवासमोर आले. मांडवात एकच गडबड उडाली. साऱ्या स्त्रिया नवरा नवरीला पाहण्यासाठी दाटीवाटीने उभ्या होत्या. सुवासिनी पुढे झाल्या. नवरा नवरीच्या पायांवर पाणी घालून डोळ्यांना पाणी लावून त्यांनी दही भाताचे गोळे ओवाळून टाकले. सुवासिनी मागे सरकल्या. नवरा नवरीच्या मागे हंबीरराव कट्यार घेऊन उभे होते. त्यांच्याजवळ राजे उभे होते. त्यांची नजर नवरा नवरीला ओवाळण्यासाठी येत असलेल्या पुतळाबाईंवर स्थिरावली. गुलाबी शालू नेसलेल्या पुतळाबाई सुवर्ण तबक हाती घेऊन येत होत्या. तबकातल्या निरांजनांचा उजेड त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावर उमटला होता. जणू सारे समाधान उजळल्याचा भास राजांना झाला. नवरा नवरीला टिळा लावण्यासाठी पुतळाबाईंनी कुंकवाच्या कोयरीत बोट घातले आणि त्याच वेळी सोयराबाईंचा आवाज आला, बाई थांबा, ओवाळू नका. नाजूक हसण्याने कुजबुजण्याने भरलेला मांडव. एकदम त्या मांडवामध्ये शांतता पसरली. पुतळाबाईंनी दचकून मागे पाहिले. सोयराबाई येत होत्या. त्यांचा चेहरा फुलला होता. नकळत पुतळाबाईंनी विचारले, का? एक विचित्र स्मित सोयराबाईंच्या चेहऱ्यावर उमटले. संतप्त हाताने सोडलेला बाण जसा गुणगुणत यावा तसे सोयराबाईंचे शब्द सर्वांच्या कानांवर पडले. अजून कूस उजवली नाही बाई. नवरा नवरी घरी येतायत. तुम्ही ओवाळून कसं चालेल? निपुत्रिक पुतळाबाईंची झुकलेली नजर वर झाली. सर्वत्र स्तब्धता पसरली. नवरा नवरी मागे उभे असलेल्या राजांच्यावर पुतळाबाईंची घायाळ दृष्टी स्थिरावली. पुतळाबाईंची नजर कोरडी होती. तिथला भकासपणा राजांना जाणवत होता. राजांची नजर झुकली. पुतळाबाईंचे डोळे उभ्या जागी भरून आले. सोयराबाईंच्या शब्दांनी त्या भानावर आल्या. अशा बघत काय राहिला? नवरा नवरी उभे आहेत. द्या ते तबक. थरथरत्या हातांनी तबक सोयराबाईंच्या हाती देत असता त्या पुटपुटल्या, आधी सांगितलं असतं तर. सांगणार केव्हा? पुढं पुढं करायची हौस तुम्हाला? लक्ष्मीपूजनाचं पाहून आले तोवर तुम्ही तबक घेऊन उभ्या. बाई, पुतळाबाई कळवळल्या. एवढा मान होता तर न बोलवता आलातच कशा? पुतळाबाईंनी गडबडीने सोयराबाईंच्या हाती तबक ठेवले. जमलेल्या स्त्रियांच्या गराड्यातून वाट काढीत त्या जाऊ लागल्या. नवरा नवरी मांडवात आली. साडे झाले. लक्ष्मीपूजन झाले आणि नवरा नवरीच्या शालूची गाठ सोडण्यात आली. पुतळाबाई परत तेथे दिसल्या नाहीत. अधुना एकादश भागस्य षोडशी कथा एषा.
गडावर रात्र वाढत होती. लग्न आटोपल्याचा क्षीण सर्वांच्या चेहऱ्यांवर प्रथमच उमटत होता. वाड्यातला प्रथम चौकातला मांडव मोकळा भासत होता. राजे महाली गेल्याचे कळल्यामुळे निर्धास्त झालेली खाशी सरदार मंडळी सदरेवर पान जुळवीत गप्पात रंगली होती. 7 महालाच्या बाजूला सोयराबाईंच्या महालाची वर्दळ सोडली तर बाकीचे महाल शांत भासत होते. सारी कामे आटोपून मनोहारी पुतळाबाईंच्या महालावरून जात होती. तिची पावले थांबली. महालातून दासी बाहेर येत होती. मनोहारीने तिला काहीतरी विचारले आणि तिने महालात प्रवेश केला. चौकोनी तटांनी वेढलेल्या त्या महाल जागेवर मध्यभागी पुतळाबाईंचा महाल होता. महालाच्या डाव्या सदरेवर अजूनही दिवट्या जळत होत्या. महालाच्या प्रथम सोप्यावर कोणी दिसत नव्हते. सोपा मोकळा होता. मनोहारी पायऱ्या चढून वर गेली. आतल्या महालात मंद उजेड होता. आत कोणी दिसत नव्हते. समईच्या 1-2च वाती पेटलेल्या होत्या, त्यामुळे उजेड मंदावला आहे हे मनोहारीच्या ध्यानी आले. पुतळाबाई मागच्या स्वयंपाकघरी असतील अशा समजुतीने मनोहारीने आत प्रवेश केला. गालीच्यावरून पावले टाकीत मनोहारी पुरुष उंचीच्या समईजवळ गेली. अगदी वरच्या मोरपात्रात ठेवलेली दीपकाठी घेऊन तिने ती पेटवली आणि एक एक ज्योत ती पेटवू लागली. महाल वाढत्या प्रकाशात उजळत होता. सर्व वाती पेटवल्यानंतर दुसरी समई पेटवण्याकरता ती वळली. जागच्या जागी तिची पावले थांबली. आश्चर्यचकित होऊन ती पाहत होती. उत्तरेच्या बैठकीवर पुतळाबाई बसल्या होत्या. त्यांची नजर मनोहारीवर खेळली होती. पुतळाबाईंच्या सावळ्या रूपात दिसणारा प्रसन्न भाव कुठेतरी लपला होता. सदैव बोलक्या असलेल्या नजरेत घायाळपणा उतरला होता. मांडवातून येतेवेळी नेसलेला शालूस त्यांच्या अंगावर दिसत होता. पुतळाबाईंच्या वरची नजर हलत नव्हती. काय बघतेस मनू? त्या शब्दांनी मनोहारीचे भान हरपले. उभ्या जागी तिला हुंदका फुटला आणि ती पुतळाबाईंच्याकडे धावली. पुतळाबाईंच्या समोर बसून ती रडू लागली. तिच्या खांद्यावर हात ठेवीत पुतळाबाई म्हणाल्या, मनू रडतेस? थोरल्या बाई मला बोलल्या म्हणून? मनू रडू नको, मला त्याची सवय झाली आहे. गडावर येतानाच हे ध्यानी आलं होतं, पण यावंच लागलं. बोलता बोलता पुतळाबाईंचा कंठ दाटून आला. डोळ्यात आलेले अश्रू थोपवण्याचा प्रयत्न करीत त्या कष्टाने सांगत होत्या, मनू माझं मला वाईट वाटत नाही. खूप सहन केलंय मी, पण हे त्यांच्यासमोर व्हायला नको होतं. माझा नसला तरी निदान कुणासमोर बोलतोय याचा तरी विचार बाईंनी करायला हवा होता. वाईट वाटतं ते त्याचंच. मनू लक्ष्मीपूजन झालं? मनोहारीने मान हलवली. सारे झोपले? हो. पुतळाबाईंनी डोळे पुसले. त्यांनी हाक मारली. मनू जी म्हणून मनोहारीने वर पाहिले. पुतळाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित उमटले होते. गडबडीने मनोहारीने डोळे पुसले. धीर करून तिने विचारले, जेवला? पुतळाबाईंनी नकारार्थी मान हलवली. मनोहारी गडबडीने उठली. तिला थांबवीत पुतळाबाई म्हणाल्या, मनू थांब, जेवणार नाही म्हणून मी कळवलंय. का? भूक नाही? खोटं. कशानं भूक गेली? पुतळाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, तू काळजी करू नको, उद्या गडाखाली जाईन तेव्हा जेवेन मी. उद्या जाणार? जायलाच हवं. जवळजवळ तशी आज्ञाच झाली आहे आणि आता गडावर काही घ्यावंसं वाटत नाही. मनोहारीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू गोळा झाल्याचे पाहताच पुतळाबाई म्हणाल्या, खूप दमली असशील, झोप जा. मनोहारी कष्टाने उठली. पुतळाबाई समईकडे पाहत म्हणाल्या, एवढ्या वाती पेटवल्यास आता परत साऱ्या शांत केल्या पाहिजेत. मी करू? नको, दासी करील, जा तू. मनोहारी बाहेर गेली. पुतळाबाई कपडे बदलण्यासाठी आत निघाल्या. तोच मागे पावलांचा आवाज आला. पुतळाबाईंनी मागे पाहिले. तो मनोहारी म्हणाली, महाराज येत आहेत. इकडे? यावेळी? पुतळाबाईंनी आश्चर्याने विचारले. पदर सावळीत पुतळाबाई गडबडीने वळल्या आणि त्याचवेळी मनोहारीच्या मागे उभ्या असलेल्या राजांच्यावर त्यांची नजर गेली. मनोहारी अदबीने बाजूला झाली. राजे आत आले. पुतळाबाईंच्याकडे पाहत ते म्हणाले, आपण झोपला असाल असं आम्हाला वाटलं. मनोहारी मागच्या पावलांनी बाहेर जात असता तिच्या कानांवर शब्द आले, मनू आज आम्ही इथंच राहू, आमच्या महाली वर्दी दे. जी म्हणून मनोहारी गेली. राजे बैठकीकडे वळले. पुतळाबाई आश्चर्यचकित होऊन राजांच्याकडे पाहत होत्या. राजांच्या आगमनाबरोबर हिण्याचा मंद सुगंध महालात दरवळून गेला. राजे बैठकीवर बसले. त्यांची शोधक नजर पुतळाबाईंच्यावर खेळली होती. प्रज्वलित समईच्या शेजारी उभ्या असलेल्या पुतळाबाईंनी राजांना विचारले, काय पाहता? 2 समया. राजे नजर न हलविता बोलले. पुतळाबाई त्या बोलांनी संकोचल्या. त्यांनी विषय बदलला. आपण खरंच का इथं राहणार? का? आज्ञा झाली असती तर मी आले नसते का महाली? क्षणात राजांची चर्या गंभीर झाली. ते बोलून गेले, पुतळा, ते बळ आता राहिलं नाही. मांडवात जो प्रकार झाला तेव्हा मी तुम्हाला सावरलं असतं तर कदाचित माझ्या मनात काही नाही तेही कळतं, म्हणून तर आमचा जीव कासावीस होतो आणि बेचैन होऊन आम्ही इथं येतो. ये बैस, जेवली नाहीस ना?
पुतळाबाई त्या शेवटच्या प्रश्नाने हसल्या. राजांच्या शेजारी बसत त्या म्हणाल्या, भूक नव्हती. राजे पुतळाबाईंच्या हसण्यात सामील झाले. असणार कशी? आम्ही सुद्धा दूध घेतलं नाही. अन्नानंच पोट भरतं असं थोडंच आहे. आनंदानंच नव्हे तर कैक वेळा अपमानानंही पोट भरतं. राजांनी बोलता बोलता बैठकीवरील 2 गिरद्या उचलल्या. आपल्या डाव्या बगलेखाली त्या गिरद्या घेऊन राजे कल्ले. बैठकीवर त्यांनी पाय पसरले. राजे झोपलेले पाहून पुतळाबाईंनी परत विचारले, खरंच इथं झोपणार? हो ना, राजे हसून म्हणाले. मनोहारीला तसा निरोपही दिला आहे. आता तुम्हीच जा म्हणालात तर जाऊ, असं का मी म्हटलं? पण आपण इथं राहिलात तर वाईट दिसेल, रिवाज मोडेल, अकारण चर्चा होईल. हो दे, त्याची किंमत करू नका. आता असल्या गोष्टींना फारशी किंमत द्यावी असं वाटत नाही. काशी आम्हाला खूप शिकवून गेली. आता परत शिकण्याची इच्छा राहिलेली नाही. मन बेचैन आहे. आम्ही फार थकलोय पुतळा. राजांची सारी वृत्ती बदलली होती. असे थकलेले बोलणे पुतळाबाई प्रथमच ऐकत होत्या. राजांनी पुतळाबाईंचा हात हाती घेतला. त्या बळकट हातांचा सूक्ष्म नाजूकपणा त्यांना प्रथमच जाणवत होता. त्या पोलादी बोटांचा कंप त्या अनुभवित होत्या. पुतळाबाईंच्या नजरेला नजर न देता राजांनी विचारले, उद्या जाणार? जी. हं. राजांनी निश्वास सोडला. आज्ञा झाली तर राहीन. आम्ही तसं म्हणणार नाही. आमच्यासाठी खूप सोसलत. आता ते करण्याची गरज नाही. तुम्ही जा. एकटेपणाची सवय आम्हाला खूप झाली. महाराज, राजे खिन्नपणे हसले. पुतळाबाईंचा हात थोपटीत ते बोलू लागले, आम्ही प्रजेचे महाराज, तुमचे मुळीच नाही. आम्ही इथं आल्याचं आश्चर्य वाटलं ना? हा रायगडचा बालेकिल्ला पुरा झाला आणि प्रथम आम्ही हा 7 महाल पाहिला. फार दुःख झालं. त्यात मोरोपंतांची किंवा हिरोजींची चूक नव्हती. ती चूक आमच्या दैवाची होती. आमच्या मनातून कधीही न सुटलेला आमचा 8वा महाल कोणालाही जाणवत नाही. या 7 महालाची आठवण झाली तरी मन व्यथित होतं. त्यामुळे अनेक वेळा आम्ही या महालाला लागून असलेल्या मेण दरवाजाच्या मैदानावर बसत असू. अस्ताला जाणारा सूर्य पाहत असताना हरवलेलं शोधित असू. राजांनी पुतळाबाईंच्याकडे नजर वळवली. त्यांच्या मुद्रेवर एक खिन्न स्मित उमटले. पुतळा, या जागेवरून हरवलेलं सारं दिसतं. तेथून पाचडचा मासाहेबांचा वाडा दिसतो. तसंच क्षितिजाला टेकण्याआधीच उत्तुंग पर्वतांनी रेखलेल्या दरीत अंतर्धान पावणारा, आकाशातच नाहीसा होणारा सूर्यही. या रायगडावरून कधी क्षितिजाला टेकलेला सूर्य दिसतच नाही. तो तसा अचानक उगवतो, तसाच आकाशात असतानाच नाहीसा होतो, सईसारखा. मला माहीत आहे, पुतळाबाई कष्टाने अश्रुअवरीत म्हणाल्या. नकारार्थी मान हलवीत राजे डोळे मिटून स्वतःशीच बोलल्यासारखे बोलत होते. फार थोडं माहीत आहे. आम्ही छत्रपती आहो, आम्ही सारं मिळवलं असं सर्वांना वाटतं, पण हे खरं नाही. ते अर्धसत्य आहे. या चकाकणाऱ्या आयुष्याला एक फार मोठी काळोखी बाजू आहे पुतळा. आपल्या आयुष्याच्या 50 वर्षांच्या आत स्वराज्याचं स्वप्न साकार करणारा हा शिवाजी एका बाजूनं फार अपयशी आहे. त्याचं यश फार मर्यादित आहे, हे कोणाला माहीत नाही. वयाच्या 15व्या वर्षी आम्ही स्वराज्याचं तोरण बांधलं. त्या दिवसापासून आम्ही आज तागायत नुसते त्या स्वप्नामागे धावलो. त्याचाच अखंड विचार केला. दुसरा विचार करायला आम्हाला उसंत मिळाली नाही. हा स्वराज्याचा डाव खेळत असता मासाहेबांच्या तोंडा हातांनी आमचा अष्टगुणी संसारपट सावरला होता. हे कधीच आमच्या ध्यानी आलं नाही. त्या असेपर्यंत पटावरील मोलाचे मोहरे गमावणे पट चढाईचाच राहिला. राजांनी दीर्घ श्वास घेतला आणि जेव्हा ते स्वप्न हाती आल्याचा भास झाला, नेमका त्याचवेळी तो हात ढासळला आणि त्याबरोबर आमचा संसारपटही. राजांच्या मिटल्या डोळ्यांच्या कडातून अश्रू उघळले. पुतळाबाईंच्या हातावरची त्यांची पकड वाढली. काही क्षणाची उसंत घेऊन राजे बोलू लागले, स्वराज्याची उभारणी करणारे आम्ही. आमच्या डोळ्यांदेखत ढासळणारा तो पट आम्हाला सावरता आला नाही. उभ्या आयुष्यात ज्याची सवय नाही ते एकदम साधावं तरी कसं? पुतळाबाईंना राजांचे बोलणे ऐकणे असह्य झाले. त्यांच्या तोंडून एक हुंदका बाहेर पडला. नकळत राजांच्या छातीवर त्यांनी मस्तक टेकले. त्या उद्गारल्या, असं बोलू नये. राजांचा हात पुतळाबाईंच्या केसांवरून फिरत होता. राजांनी डोळे उघडले नाहीत. मिटल्या डोळ्यांनी ते बोलतच राहिले. खोटं सांगत नाही पुतळा. अर्ध्या डावावरून उठण्याचा हक्क बजावून सई केली आणि तो डाव तसाच अपुरा राहिला. राणीपदाखेरीज थोरल्या राणीसाहेबांना काही दिसतच नाही आणि तू आमच्याकडे देव म्हणून पाहतेस. आम्हाला सोबती मिळालाच नाही. पुतळा, देव जितेपणी दिसत नसतो. शंभू त्या पोरावर भारी प्रेम केलं.
त्यांच्या डोळ्यात सदैव मला सई दिसली, पण थोरल्यानं ते कधी जाणलं नाही. आमच्यावर विश्वास ठेवला नाही. यापेक्षा पराजय तो कोणता? आम्ही स्वराज्याचं तोरण बांधलं, पण दादोजींना आमच्या यशाची शंका आली. जन्मदात्या पित्याचं उदंड प्रेम समजूनही कधी त्यांची सेवा घडली नाही. संसारातली जोड निम्म्यावर तुटली आणि ज्यांच्यावर राज्याची धुरा तेच आमचे युवराज शत्रूला मिळाले. त्यांचा भरवसा कोण देणार? आणि राज्ञीपदाच्या गुंगीत भान हरपलेल्या आमच्या राणीसाहेब आम्ही जिवंत असता राजमातेची स्वप्न पाहतात. यापेक्षा दुर्दैव ते कोणतं? आमच्या दुर्दैवाला सीमाच नाहीत. पुतळा, आपलं माणूस दिसत असून सुद्धा आम्हाला राखता येत नाही. पती असूनही त्या भोळ्या जीवाला चार चौघात झालेला उघड अपमान आम्ही पाहतो. याचं दुःख आम्हाला फार आहे. आमच्या जीवाची तगमग होते पुतळा. पुतळाबाईंनी मान वर केली. राजांनी डोळे उघडले. पुतळाबाई डोळे पुशीत म्हणाल्या, आपल्याला एवढं वाटतं यात सारं मिळालं मला. माझी काळजी करू नये. सारं ठीक होईल. मी गेले की सारे गैरसमज दूर होतील. राजे उदासपणे हसले. पुतळा, तू भारी सरळ आहेस. तुला असं वाटणं स्वाभाविक आहे, पण निसर्ग तसा नाही. काही क्षणभरच धरणीकंप होतो, पण त्या क्षणात माणसानं उभारलेलं सारे इमले कायमचे कमजोर बनून जातात. त्यांना भरवसा देता येत नाही. त्यात वावरत असताना देखील जीव घाबरतो. अशावेळी जीवाला सोबत लागते दुसऱ्या जीवाची, कोसळणाऱ्या घराची नव्हे. राजांनी डोळे मिटले. मंद सुरात ते म्हणाले, आम्हाला आता बोलवत नाही. गडबडीने उठत पुतळाबाई म्हणाल्या, घर भरणीच्या दिवशी उपाशी राहू नये. मी दूध आणते, झोपू नये. राजांनी कष्टाने डोळे उघडले. उठलेल्या पुतळाबाईंच्याकडे पाहिले. नशीब चुकवता येत नाही पुतळा. पुतळाबाई गडबडीने निघून गेल्या तेव्हा त्या चांदीच्या पेल्यातून दूध घेऊन आल्या. तेव्हा राजांना निद्रा लागली होती. दुधाचा पेला बाजूला ठेवून पुतळाबाईंनी शाल आणली आणि ती राजांच्या अंगावर पांघरली. झोपेतच राजांनी कूस बदलली आणि परत ते झोपी गेले. पुतळाबाई वळल्या. समईच्या वाती त्या शांत करीत होत्या. महालात प्रकाश कमी होत होता. राजांना त्याची जाणीव नव्हती. बाहेर काळोखी रात्र वाढत होती. अधुना एकादश भागस्य सप्तदशी कथा एषा. सकाळची वेळ होती. क्षितिज सोडून सूर्य बराच वर आला होता. वाड्यातल्या प्रथम चौकातल्या मांडवात मुले खेळत होती. राजांच्या महाली राजे कपडे करून सदरेवर जाण्याच्या विचारात उभे असता पुतळाबाई महालात आल्या. पुतळाबाईंना पाहताच राजांच्या चेहऱ्यावर हसू विरले. राजांनी विचारले, तयारी झाली? हो. राजांचे लक्ष आपल्या पलंगाकडे गेले. पलंगावर ठेवलेल्या शालीकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, आम्ही सकाळी येताना आपली शालही बरोबर घेऊन आलो. पुतळाबाई शाल उचलण्याकरता वळलेल्या पाहताच राजे बोलले, ती शाल आमच्याजवळ राहू दे. संथ पावले टाकीत राजे पलंगाकडे गेले. घडी न विस्कटलेली आपली जरी कशिद्याने भरलेली शाल संदुकीतून काढून ती पुतळाबाईंच्या हाती देत राजांनी सांगितले, ही आपल्याजवळ ठेवा. पुतळाबाईंनी शाल घेण्यासाठी हात पुढे केला. क्षणभर राजांचा हात रेंगाळल्याचा भास झाला. जेव्हा सवड होईल तेव्हा आम्ही रायगडवाडीला येऊ. पुतळाबाईंना काही बोलणे सुचत नव्हते. बघता बघता त्यांचे डोळे भरून आले. राजांनी दिलेली शाल उराशी कवटाळून त्या गडबडीने निघून गेल्या. पुतळाबाई गेल्या तरी राजे महालातच उभे होते. दरवाजातून आत येणाऱ्या अनाजींना पाहून राजे भानावर आले. अनाजींनी मुजरा केला. काय आहे अनाजी? निश्चलपुरी भेटीसाठी आले आहेत? ते बरं. अनाजींनी काही उत्तर दिले नाही. चला निश्चलपुरींचं दर्शन घेऊ. चला. सदरेवर निश्चलपुरी गोसावी त्यांच्यासाठी घातलेल्या मृगाजीनाच्या बैठकीवर बसले होते. राजे सदरेवर येताच ते उठले. राजांनी त्यांना वंदन केले. क्षेमकुशल झाल्यानंतर निश्चलपुरी म्हणाले, राजे, फाल्गुन वद्य अमावस्या नजीक आली आहे. आम्ही समजलो नाही. ही अमावस्या शुभ नाही. त्या दिवशी सूर्यग्रहण आहे. आपल्याला हा योग अत्यंत अनिष्ट आहे. मग त्यासाठी ग्रहशांती होम हवन करावं लागेल. जशी आज्ञा. अनाजी, गोसावींच्याकडून सर्व तपशील समजून घ्या. त्यांना जे लागेल ते सर्व साहित्य पुरवा. निश्चलपुरी समाधानाने परतले. अनाजी विचारात पडलेले पाहताच राजांनी विचारले, कसला विचार करता अनाजी? जी, कसला नाही. मला वाटतं देवांना अभिषेकही करावे लागतील. मग त्यात विचार कसला? अनाजी, दैवी लिहिलेलं टळत नसतं. येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी ही साधना करायची असते. अनाजी, आम्ही महाली जाऊन येतो. नंतर आपण जगदीश्वराकडे जाऊन येऊ. जी. राजे महाली जात असता राजारामांची वाटेतच गाठ पडली. राजाराम राजांच्या पाया पडले. राजांनी राजारामांच्या पाठीवरून हात फिरवला आणि काही न बोलता ते महाली गेले. महालात जाऊन राजांनी कपडे बदलले. जिरेटोप उचलीत असता मनोहारी आत आली. राजांची नजर वळताच तिने सांगितले, राणीसाहेब महाली आहात का? याची चौकशी करायला पाठवलं.
राजांच्या चेहऱ्यावर सूक्ष्म अटी पडली. ते म्हणाले, आम्ही जगदीश्वराकडे जातो आहो असं सांगा. मनोहारी वळली. राजांनी आपला दुशेला कमरेला बांधला. जिरेटोप मस्तकावर चढविला. देव्हाऱ्यासमोर जाऊन देवीला वंदन करून राजे वळले. महालात आलेल्या सोयराबाईंना पाहून राजांची पावले जागच्या जागी खेळली. बाहेर निघालात? हो. काही काम होतं? लग्नाचं वऱ्हाड जायचं आहे तेव्हा. ते तुम्ही ठरवा. अमावस्या झाली की जावं असं पुरोहित सांगत होते. तसं करा. राजांच्या तुटक बोलांनी सोयराबाईंचा संताप वाढत होता. त्यांनी सहज सांगितले, असे सांगावे धाकट्या बाईसाहेब गेल्या? माहीत आहे. मी रहा म्हटलं. राजे नुसते हसले. रात्री महालीच होता म्हणे. राजे काही बोलले नाहीत. खूप बोलणं झालं असेल? हो. सोयराबाईंनी राजांकडे पाहिले. राजांच्या चेहऱ्याकडे पाहवत नव्हते. चेहरा कठोर बनला होता. नजरेची धार वाढली होती. त्याने अस्वस्थ होऊन सोयराबाईंनी विचारले, माझं काही चुकलं का? राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले. एक वेगळीच स्मित चेहऱ्यावर उमटले. राणीसाहेब, फार उशीर झाला. काय? काही नाही. अनाजी वाट पाहत असतील. आम्ही जातो. राजे झरझर पावले टाकीत निघून गेले. राजे सदरेवर आले तेव्हा अनाजी, मोरोपंत, फिरंगोजी, पानसंबळ ही मंडळी हजर होती. मुजऱ्यांचा स्वीकार करून राजे म्हणाले, फिरंगोजी, चला देवदर्शन करून येऊ. महाराज, सकाळी दर्शन झालं ना? हो. पण देवाला एकदाच गेलं पाहिजे असं थोडंच आहे. मन बेचैन झालं की नेहमीच आम्ही देवाकडे धाव घेतो. पण महाराज, ऊन वाढतं आहे. उन्हाचा त्रास होईल. फिरंगोजी, वाढत्या उन्हाचा त्रास होतो आहे म्हणून आम्ही देवदर्शनाला जातो आहोत. चला, वेळ करू तसं ऊन वाढेल. राजांच्या पाठोपाठ सारे बाहेर पडले. राजे जगदीश्वराच्या कातळावर आले. राजांची नजर माघारी वळली. तेथून बामणवाड्याची वाट नजरेत येत होती. पेठेच्या इमारती दिसत होत्या. बालेकिल्ल्याचा नगारखाना नजर खिळून ठेवत होता. राजांनी मंदिरात प्रवेश केला. बेलफुलांनी सजलेल्या पिंडीसमोर राजे नतमस्तक झाले. राजे शांत मनाने प्रार्थना करीत होते. राजांनी प्रार्थना संपवली. राजे सर्वांसह मंदिराच्या पूर्वद्वारी आले. भवानी टोकाकडे नजर जाताच त्यांनी हात जोडले. तिथून दिसणाऱ्या पागेबाहेर उन्हात घोडी उभी होती. राजांनी मोरोपंतांना हाक मारली. मोरोपंत, उन्ह वाढली तरी घोडी बाहेर का ठेवतात? कोवळ्या उन्हातूनच घोडी तबेल्यात जावीत अशी ताकीद द्या. जी. राजे परत देवळात आले. देवाच्या पाया पडून राजे वाड्याकडे जायला निघाले. अनाजी राजांच्याकडे पाहत होते. राजांनी विचारले, अनाजी, आपल्या फौजा सध्या कुठं आहेत? मोरोपंत पुढे झाले. ते म्हणाले, महाराज, माझी फौज नाशिक त्र्यंबककडे आहे. हंबीरराव कराड पन्हाळ्याचा भाग पाहतात. आज हंबीरराव आले नाहीत. हंबीरराव सकाळीच काही कारणासाठी पाचाडला उतरलेत. 2 प्रहरपर्यंत येऊ असं म्हणाले. अनाजी, ग्रहण केव्हा? 3 दिवसांनी, अनाजींनी सांगितले. अनाजी, सूर्यदेव म्हणजे साक्षात तेज, पण त्या देखील ग्रहण लागतं नाही. मग सामान्यांची काय कथा? चला जाऊ परत. राजे वाड्याकडे येत असता काही बोलत नव्हते. आपल्याच विचारात राजे पावले टाकीत होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.